श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे काल घडलेल्या गोंधळ प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। परिते गावातील सुमारे 100 ते 200 जणांचा समूह दर्शनासाठी आला होता। मात्र त्यातील काही जण मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केला आहे। आरती दरम्यान मंदिर परिसरात गोंधळ घालत धक्काबुक्की करण्यात आली। काहींनी वयोवृद्ध व्यक्तींशी गैरवर्तन केलं, तसेच महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलं आहे। याशिवाय ढोल वाजवणाऱ्या एका वृद्ध पुजाऱ्याशी गैरवर्तन करत त्याचं धोतर फेडल्याची गंभीर घटना घडली। देवस्थान इन्चार्ज यांच्यावरही हात उचलण्यात आल्याची माहिती मिळत आहे। या घटनेनंतर मंदिर प्रशासन आणि संबंधित भाविकांमध्ये वाद झाला। या प्रकरणी पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे। दरम्यान या घटनेमुळे पुजारी समाजाची बदनामी होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे। सत्य परिस्थिती समोर आणण्याची गरजही व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान या घटनेमुळे पुजारी समाजाची बदनामी होत असल्याची नाराजी व्यक्त करत आज ज्योतिबा मंदिर या ठिकाणी सर्व दुकाने बंद करत निषेध व्यक्त करण्यात आला। सत्य परिस्थिती समोर आणण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली। नमस्कार। श्री केदारलिंग देवस्थान वाडी रत्नागिरीकडे दिनांक 22/3/2026 रोजी परिते गावाकडील सासनकाठीधारक सकाळी मंदिरामध्ये आले होते। त्यांनी सासनकाठी मंदिर परिसरात फिरवत असताना आपली आरती जी दर रविवारी देवाची आरती बाहेर पडते, त्या आरतीच्या वेळी आरतीमधल्या पुजाऱ्यांना तसेच इतर कर्मचाऱ्यांची धक्काबुक्की केली। त्यानंतर सदर सासनकाठीधारकांना आमच्या कर्मचाऱ्यांनी पुढे पाठवले होते, परंतु त्यांनी पुन्हा आरती संपल्यानंतर परत पुजाऱ्यांच्यावर वाद घातला। तो वाद होऊ नये त्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पुन्हा पुढे पाठवलं, परंतु त्यांनी दक्षिण दरवाजात येऊन पुजाऱ्यांना मारहाण करायला सुरुवात केली, धक्काबुक्की केली। त्याच्यावर आपल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी समितीचे कर्मचारी यांना देखील धक्काबुक्की केली। या अनुषंगाने आम्ही सदर गावाचे सरपंच व इतर ग्रामस्थ यांना ताब्यात घेतले असता त्यांच्यातले काही ग्रामस्थ मद्यधुंद अवस्थेत पण होते। यांच्याशी आमची सगळी चर्चा झाल्यानंतर सरपंच यांनी आमच्या देवस्थान समितीकडे तसेच पोलीस प्रशासनाकडे माफीनामा सादर करून सदरचा वाद मिटवून घेतला। झालेली घटना ही दुर्दैवी असून यापुढे प्रशासन पण अशी दक्षता घेत आहे, असे प्रकार मंदिरामध्ये करणार नाहीत, यासाठी आम्ही सर्व दक्षता घेत आहोत। वाडी रत्नागिरीहून दत्तात्रय धडे।